विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, आज मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे मतदारांचा, आपला उमेदवार निवडून? बिलकुल प्रचंड प्रमाणात ही फॉर्म भरण्यासाठीची रॅली चालू आहे। माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेचा जो उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये प्रतिसाद आहे, मला वाटतं तो अतिशय वेगळा आहे। कारण ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये गद्दारी झाली शिवसेनेमध्ये, या गद्दारांविरुद्ध रोष आहे, केंद्र सरकारविरुद्ध रोष आहे, राज्य सरकारच्या विरुद्ध रोष आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनता अतिशय आक्रमक आहे। आणि मला असं वाटतं शिवसेना ज्या पद्धतीने एक संघटनात्मक ताकदीच्या बळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेऊन काम करते, यश तर या विधानसभा मतदारसंघात आमचं पक्का आहे। जे महायुतीचे उमेदवार आहेत प्रतापराव जाधव, गेल्या 3 टर्म त्यांचा अनुभव आहे खासदारकीचा, धनदांडके सुद्धा आहेत असा सुद्धा आरोप होता त्यांच्यावरती, त्यांच्यासमोर टिकावं लागेल आपल्या उमेदवार? मला असं वाटतं धनदांडगे असते तर या देशामध्ये मग टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी पंतप्रधान झाले असते। हे काम काही धनदांडग्यांचं नाही, हे काम मला वाटतं धनशक्तीपेक्षा जनशक्तीला जास्त महत्त्व असतं। जो जनतेत तळागाळात राहतो, जनतेचे प्रश्न सोडवतो, जनतेत बसतो उठतो, त्याचं हे असतं। धनदांडग्यांचं नसतं, नाही तर टाटा आणि बिर्लाच झाले असते पंतप्रधान या देशाचे। आणि म्हणून अशी किती धनशक्ती असो, पण या धनशक्तीला जनतेची शक्ती कधी पराभूत आहे, हा देशाचा काय जगाचा इतिहास आहे। अनेक दिवसापासून नवनीत राणा यांचा न्यायालयामध्ये वाद सुरू होता जात प्रमाणपत्राचा, मात्र आज न्यायालयाने त्यांना व्हॅलिड केलं त्यांचं जात प्रमाण। ठीक आहे, आता कोर्टाचा निर्णय, त्याच्यावर काय बोलणार आपण? कोर्टाने निर्णय दिला तो मान्य केला पाहिजे। जे चिन्ह आहे ते सुद्धा शरद पवार गटाला वापरता येणार नाही असा सुद्धा निर्णय आज दिलाय। कोणतं घड्याळ? शरद पवार गटाकडे नाही ना, तुतारी दिलंय ना त्यांना। दोन्ही गटाकडून अर्ज दाखल केला होता। नाही, हे पण त्यांना शरद पवार गटाला तुतारी हे दिलेलंच आहे, फक्त घड्याळ कंडिशनल स्वरूपात दिलेले हा मुद्दा आहे की कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे, तेवढाच एक मुद्दा आहे। तो निर्णय कोर्टाने कायम ठेवलेला आहे। राणा म्हणतात की हनुमान चालीसा भारतात नाही वाचायची तर पाकिस्तानात जाऊन वाचायची। नवनीत राणा म्हणजे नटी आहे, खरं सांगायचं ॲक्टर आहे, त्यामुळं भारतात नाही वागायचं तर पाकिस्तानमध्ये वाचायचं। कोणी वाचायला तुम्हाला बंदी केली का? वाचायला बंदी केली असती तर तसं म्हणायची गरज आहे। वाचायला तुम्हाला बंदी कोणी केलीच नाही, पण मला वाटतं त्याचं राजकीय भांडवल करायची गरज नसती। हनुमान चालीसा मंदिरात वाचली पाहिजे, सकाळी पहाटे वाचली पाहिजे, ही पद्धत आहे, मंदिरात जाऊन वाचली पाहिजे। त्याचं काय बाजारीकरण केलं पाहिजे का निवडणुकीमध्ये? बाजारीकरण करताय तुम्ही भक्तीचं। नवनीत राणाचा जो निकाल लागला जात प्रमाणपत्रासंदर्भात, देवेंद्र फडणवीस म्हणतात की जे पोपटासारखे बोलत होते नवनीत राणाच्या निकालासंदर्भात, त्यांच्या थोबाळात मारली, सत्याचा विजय झाला असं म्हणतात देवेंद्र फडणवीस। मी सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आदर केला पाहिजे, तो आम्ही करतो। तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। कॅमेरामन साई कारवारसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।